प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवला चेक बाउन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं कठोर कारवाईचा इशारा दिलाय। न्यायालयानं त्याला 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर शरण येण्याचे स्पष्ट निर्देश जारी केलेत। हे निर्देश 2 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांनी दिलेल्या आदेशात समाविष्ट आहेत। यादववर एकूण 9 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय। त्यानं न्यायालयाला दिलेल्या आश्वासनांचा भंग केल्याबद्दल न्यायाधीशांनी त्याच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणात तक्रारदार कंपनी मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आहे, ज्यांना यादवनं रक्कम परत करण्याचं वचन दिलं होतं। न्यायालयाच्या मते यादवला 7 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रत्येकी 1.35 कोटी रुपयांचं दायित्व स्वीकारावं लागलं होतं। यापैकी काही रक्कम उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे जमा करण्यात आले, जी आता तक्रारदार कंपनीच्या नावे सोडण्याचे आदेश देण्यात आलेत। ऑक्टोबर 2025 मध्ये यादवनं 75 लाख रुपयांचे 2 डिमांड ड्राफ्ट जमा केले होते। तरीही उर्वरित 9 कोटी रुपयांची रक्कम अद्याप देय आहे, असं न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलंय। न्यायमूर्ती शर्मा यांनी यादवच्या या वर्तनाला निंदनीय असं संबोधलंय आणि त्यांनी नमूद केलंय की यादव याने न्यायालयाला वारंवार आश्वासनं देऊन सवलती मागितल्या, पण प्रत्येक वेळी त्यांचं पालन करण्यात अपयशी आले। यादवनं स्वतः दायित्व कबूल केलं असून रक्कम परत करण्याचं वचन दिलं होतं, मात्र त्यांच्या कृतीमुळे न्यायाच्या प्रक्रियेचा अवमान झालाय, असं न्यायालयानं आपल्या निवाड्यात म्हटलंय। यादवच्या वरिष्ठ वकिलांनी सांगितलंय की सध्या यादव मुंबईत व्यावसायिक कामात व्यग्र आहेत, त्यामुळे न्यायालयानं या मर्यादित कालावधीसाठी सवलत दिली आहे। मात्र यापूर्वी दिलेल्या सवलती या सुरू ठेवण्यास न्यायालयानं नकार दिलाय। हे प्रकरण यादव आणि त्याच्या पत्नीनं दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण याचिकांवर आधारित आहे। या याचिकांमध्ये त्यानं सत्र न्यायालयाच्या 2019च्या निर्णयाला आव्हान दिलं होतं। सत्र न्यायालयानं एप्रिल 2018 मध्ये दंडाधिकारी न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला कायम ठेवलं होतं। दंडाधिकारी न्यायालयानं यादवला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती। 2024 मध्ये जून महिन्यात उच्च न्यायालयानं या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली होती, परंतु त्यासाठी तक्रारदार पक्षाशी समझोता करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची अट घालण्यात आली होती।